नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, आजची अपडेट आहे जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात. जिल्हा परिषद भरतीमधील जे काही आरोग्य सेवकचं पद आहे त्या पदाबाबतची शैक्षणिक पात्रता या ठिकाणी नव्याने नियमित करण्यात आलेली आहे. तर त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. आता जाऊया आपण सरळ प्रसिद्धी पत्रकाकडे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण थोडक्यात जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे तीच पाहू. म्हणजे कोणाला फॉर्म भरता येईल आणि कोणाला भरता येणार नाही त्याची माहिती आपल्याला कळून जाईल. यावेळेस जी जाहिरात आली होती 2023ची जिल्हा परिषदेची जाहिरात होती, त्यामध्ये जवळपास विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं होतं. आपण मॅरेथॉनचे सेशन सुद्धा घेतलेले होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची निवड सुद्धा त्यामध्ये झालेली होती. पण आता काही उमेदवार जे आहेत ते अर्ज मात्र भरू शकणार नाहीत. फक्त काही उमेदवार अर्ज करू शकतील. तर कोणते नियम आहे, काय काय बदल शैक्षणिक पात्रतेमध्ये केलेला आहे तो या ठिकाणी आपण पाहूया. इथे पहा, सर्वात प्रथम मसुदा आहे आणि मसुदामध्ये त्यांनी सांगितलंय की या नियमांना महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा म्हणजेच सेवा प्रवेश सुधारणा नियम 2024 असे संबोधण्यात येईल. महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश जो काही 1967 मधील आहे आणि त्यामधील परिशिष्ट 5 अ मध्ये जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग 3 गट क, कारण की आरोग्य सेवक हे जे पद आहे हे ग्रुप सी चं पद आहे, गट क चं पद आहे. त्यामध्ये श्रेणी 3 मधील येथील आरोग्य सेवक नोंदणीसमोर स्तंभ 4 मध्ये नियुक्तीसाठी पात्रता आणि पद्धती या शीर्षकाखाली प्रचलित नियमांऐवजी पुढील प्रमाणे सुधारित नियम करण्यात येत आहे. म्हणजे जो 67चा सेवा प्रवेशचा नियम आहे जिल्हा परिषदेचा, त्यामध्ये आता बदल करण्यात येत आहे. गट क चे जी पद आहे म्हणजे ग्रुप सी मधील जी पोस्ट आहे आरोग्य सेवक, त्याच्या इथे पात्रता आणि पद्धतीमध्ये काय बदल करण्यात येत आहे तो पुढील प्रमाणे पहा. आरोग्य सेवक पुरुष या पदावर किंवा यापैकी एका प्रकारे नेमणूक केली जाईल. आता नेमणूक करण्याच्या दोन पद्धती आहे. एक पद्धत आहे जिल्हा परिषद सेवेमधील गट ड परिचर हे पद धारण करणारा तसेच सदर पदावर 3 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा झालेल्या व्यक्तींमधून, म्हणजे तुम्ही क्लास 4 मध्ये गट ड मध्ये परिचर हे तुमचं पद पाहिजे. दुसरं, 3 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स पाहिजे, 3 वर्षाचा या ठिकाणी अनुभव पाहिजे. तर त्यामध्ये सेवा झालेल्या व्यक्तींमधून पात्रता व ज्येष्ठतेच्या अधीन खालील निकष पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीचा विचार पुढे केला जाईल. म्हणजे एक पद्धत आहे तुमची पदोन्नतीची पद्धत. पदोन्नतीची पद्धत म्हणजे काय, या ठिकाणी प्रमोशन तुम्हाला मिळू शकतं, पण त्यासाठी गट ड मध्ये तुम्ही कार्यरत असावे, ऑलरेडी जॉबवर असावे आणि त्यासोबतच 3 वर्षापेक्षा जास्त सेवा तुमची झालेली असावी. आता पात्रता कोणती आहे, तर एक पात्रता आहे की विज्ञान या विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा त्या संबंधित समतुल्य असणारी शैक्षणिक अर्हता. आणि दुसरं म्हणजे असं की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी जो 12 महिन्यांचा कोर्स आहे, मूलभूत प्रशिक्षण आहे, ते तुम्ही 3 संधीमध्ये उत्तीर्ण केलेलं असावं. 2 अटी आहेत. एक आहे विज्ञान, म्हणजे विज्ञान तुमचं असणं आवश्यक आहे 12वी मध्ये. दुसरं, 12 महिन्याचा कोर्स तुम्हाला करायचा आहे, यासाठी 3 संधी उपलब्ध राहतील. नंतर पहा, निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांना खालील निकष पूर्ण करावे लागतील. आता वरचे निकष कोणासाठी आहे, तर जे उमेदवार पदोन्नतीने या ठिकाणी निवड होतील त्यांच्यासाठी होत्या वरच्या सूचना. आता खाली पहा, इथे सांगितलेलं आहे की किमान वयोमर्यादा म्हणजे अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटच्या तारखेला 18 वर्ष तुमचं वय असावं. आता नामनिर्देशनाने खालील अटी लागू करण्यात आलेल्या आहे. कमाल वयोमर्यादा पहा, जातीनुसार अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आरक्षित प्रवर्गातील नसलेल्या व्यक्तींचे वय 38 वर्षापेक्षा जास्त असू नये आणि आरक्षित प्रवर्गामध्ये व्यक्तींचे वय 43 वर्षापेक्षा जास्त असू नये. म्हणजे वयोमर्यादा किती आहे, 38 आहे ओपनसाठी आणि 43 आहे कॅटेगरीवाल्यांसाठी. सरळ इतर ज्या भरत्यांमध्ये जो नियम लागू आहे तोच इथे त्यांनी सांगितला. मात्र शैक्षणिक अर्हतेबाबत पहा, किमान शैक्षणिक अर्हता जी आहे ती विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा समतुल्य अर्हता प्राप्त करणे किंवा परीक्षा उत्तीर्ण असणे आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी शासनाने जो 12 महिन्यांचा मूलभूत कोर्स सांगितलेला आहे तो 3 संधीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे 2 पात्रता आहेत. एक आहे तुमचं 12th सायन्स 12वी आणि तिथेही तुमची फील्ड असणं आवश्यक आहे सायन्स, आणि त्यासोबतच जो बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या संदर्भातला 12 महिन्याचा मूलभूत कोर्स आहे तोही तुम्ही उत्तीर्ण असावे. नंतर पहा, जो अनुपात राहणार आहे, एक कारण की जे प्रमोशन आहे त्यानुसार भरले जाणार आहे. दुसरं म्हणजे स्पर्धा परीक्षेद्वारे भरले जाणार आहे. 2 प्रकारे पदे आरोग्य सेवकची भरल्या जातील. त्यामध्ये रेशो जो असणार आहे तो 25.75 असा असेल. म्हणजे 25% पदे हे पदोन्नतीने भरल्या जातील आणि 75% जे पदं आहेत ते सरळ सेवेद्वारे किंवा स्पर्धा परीक्षेद्वारे भरल्या जाणार आहेत. म्हणजे आगामी काळात जी आरोग्य विभागाची जाहिरात येण्याची अपेक्षित आहे गट क ची आणि गट ड ची, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेची सुद्धा जाहिरात येईल. ती काय येणार आहे, कारण की 19 मध्ये जाहिरात आली होती,
आणि ती जाहिरात रद्द करण्यात आली 2019 आणि सरळ जाहिरात आलेली आहे 2023 मध्ये. 2023 ची जाहिरात मात्र कंप्लीट करण्यात आली. पण हा जो गॅप आहे हा 4 ते 5 वर्षाचा आहे आणि आता 2025 लागलेला आहे. तुम्ही भरतीमधील गॅप पाहू शकता आणि त्यावरून किती पदं रिक्त असतील याचाही तुम्हाला अंदाज येऊन जाईल. प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जागा रिक्त आहेत. जागेची डिमांडसुद्धा आहे, कारण की आरोग्य विभागामध्ये आधीच कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. वारंवार आर्टिकल न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध होतात की जागा रिक्त आहेत. आरोग्य विभागही जागेची मागणी करत आहे आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा जागा रिक्त आहेत. म्हणून आगामी काळात आपल्याला आरोग्य सेवकची जाहिरात दिसू शकते. त्यासोबत इतर पदांच्या सुद्धा जाहिरात येण्याची शक्यता आहे. खाली त्यांनी सांगितलंय की आरोग्य सेवक या पदावर नामनिर्देशनाने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा या दोन्ही परीक्षा संदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार हिंदी भाषा व मराठी भाषा उत्तीर्ण केलेली नसेल अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळवलेली नसेल तर नियुक्तीनंतर संबंधित नियमात नमूद केलेल्या विहित मुदतीत भाषा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. नंतर पहा, संगणक अहर्तेबाबत सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे काय नेमकं, लँग्वेज असो किंवा तुमचं MSc असो किंवा त्या संदर्भातील जे काही कोर्सेस असतील तर तिथेही तुम्हाला सूट मिळणार आहे. हे जे आहे शैक्षणिक अर्हता किंवा लँग्वेज संदर्भातली अर्हता, तर त्यामध्ये तुम्हाला सूट मिळेल. पण 12वी सायन्स हे मात्र तुमचं कंपल्सरी असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. अशी शैक्षणिक अर्हता आहे. खाली आणखी काही त्यांनी नियम सांगितले, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. फक्त आपल्यासाठी महत्त्वाची माहिती होती ती की 12th सायन्सवरच आता ही पद भरल्या जाईल. शेवटची जी भरती झाली त्यामध्ये सर्वांना संधी मिळाली होती, पण आता मात्र 12वी सायन्स या उमेदवारांना संधी मिळणार आहे. आणि त्यासोबतच जो काही 12 महिन्याचा मूलभूत कोर्स आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठीचा, तोही तुम्हाला 3 अटेम्प्टमध्ये या ठिकाणी पूर्ण करावे लागतील. 3 संधी त्यासाठी तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून जर तुम्ही आरोग्य सेवकची तयारी करताय तर तुमचं 12वी सायन्स असणं कंपल्सरी आहे. या GRनुसार त्यांनी सांगितलंय की आता ज्यांचं 12वी सायन्स असेल 30 पदे भरल्या जातील. 25% पदे पदोन्नतीसाठी राखीव आहेत. मात्र 75% जी पदं आहेत ती सरळ सेवेने भरल्या जाऊ शकतात, स्पर्धा परीक्षेने भरल्या जाऊ शकतात. तर आता नेमक्या कोणत्या ZBच्या किती जागा रिक्त आहेत त्यानुसारच आपल्याला आगामी काळातील जाहिरात दिसू शकते. तर तुम्ही यापूर्वी अर्ज भरला होता काय, तुम्हाला किती मार्क्स होते, तुमची निवड झाली किंवा नाही, आणि अजूनही तुम्ही याची तयारी करताय काय, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. या संदर्भात जर आणखी काही अपडेट आली तर ती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होईल. आणि जर नवीन जाहिरातीबद्दल अपडेट आली तर नक्कीच आपण त्यावर सुद्धा एक व्हिडिओ तयार करू. या संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. आपल्याला आगामी काळातील जाहिरात दिसू शकते. तर तुम्ही यापूर्वी अर्ज भरला होता काय, तुम्हाला किती मार्क्स होते, तुमची निवड झाली किंवा नाही, आणि अजूनही तुम्ही याची तयारी करताय काय, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. या संदर्भात जर आणखी काही अपडेट आली तर ती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होईल. आणि जर नवीन जाहिरातीबद्दल अपडेट आली तर नक्कीच आपण त्यावर सुद्धा एक व्हिडिओ तयार करू. या संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.